काल सकाळी 10-10:30च्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी ललित पाटील जो ड्रग माफिया आहे तो फरार होताना किंवा तो फरार झाल्यानंतर त्या प्रकरणासंदर्भात काही वक्तव्य विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्याकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली होती। मला हा विषय मी कालही माध्यमांपुढे स्पष्ट केला की माध्यमांच्याच काही सहकारी मित्रांनी ती क्लिप मी लोकांना भेटत असताना माझ्या गावाकडे दाखवली आणि ते बघितल्यानंतर जसं मला हसू आलं ती क्लिप बघताना तसं माझ्या काही बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील हसू आलं, कारण वक्तव्य श्रीमती सुषमाताई अंधारे यांचं माझ्या बाबतीत केलेलं हे हास्यास्पद आहे। कारण या ललित पाटील प्रकरणाशी माझा कसलाही तीळ मात्रही संबंध नाही हे काल देखील मी स्पष्ट केलं होतं, आजही मी सांगतोय। काल याच्यावर मी विस्तृत बोललो आणि मी एवढंही म्हटलं की 24 तासाच्या आत श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी त्यांचं वक्तव्य माझ्या बाबतीत या ललित पाटील केसमध्ये केलेलं मागं घ्यावं, न घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल। त्याप्रमाणे दुपारी 12 वाजेपर्यंत मी वाट पाहिली। आज 24 तास पूर्ण झाले, श्रीमती सुषमाताई अंधारेंनी तर वक्तव्य मागे घेतलंच नाही, परंतु आज आणि मी सकाळी जाता जाता माध्यमांच्या मध्ये पाहिलं की या प्रकरणाशी त्यांनी जे माझ्या बाबतीत वक्तव्य केलं होतं त्याच्याशी त्या ठाम आहेत आणि त्यांची तीच मागणी कायम आहे असं त्या आज माध्यमांच्या मध्ये बोलल्या। 12 वाजल्यानंतर 12:30च्या दरम्यान माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना रितसर कायदेशीर नोटीस आज रवाना केलेली आहे। त्यांच्या ईमेल आयडीवर केलेली आहे, त्यांचा जो ऑफिशियल शिवसेनेच्या वेबसाईट म्हणजे ह्याच्यावर फेसबुकवरती जो त्यांचा ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती पोस्टानं पाठवलेली आहे, कुरिअरनं देखील पाठवलेली आहे। त्यांच्यावर निश्चितपणानं इथून पुढची जी काही सगळी कायदेशीर कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई माझ्याकडनं या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। श्रीमती अंधारे या अपुऱ्या माहितीच्या आधारे अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत। हा ललित पाटील कोण आहे, कुठला आहे, त्याच्याशी माझा कधीही संबंध आलेला नाही, त्याला मी कधी भेटलेलो नाही, तो काळा का गोरा मी पाहिलेला नाही। आणि असं असताना 3 टर्म निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला 18,000 15,000 मतांनी लोकांनी आम्हाला निवडून दिलं। 4-5 लाख लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो आणि असं बेजबाबदार कुठलेही पुरावे नसताना जे वक्तव्य श्रीमती सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे त्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये, माझ्या चाहत्यांच्या मध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये, पूर्ण राज्यातल्या माझ्या सहकाऱ्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे, तीव्र भावना आहेत। त्यामुळं निश्चितपणे या सगळ्या गोष्टींना श्रीमती सुषमाताई अंधारे याच जबाबदार आहेत। मी कायदेशीर मार्गानं हा सगळा लढा या ठिकाणी आज सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे, मला खात्री आहे याच्यामध्ये माझा कसलाही संबंध नाही। त्यामुळं कायदेशीर लढाईमध्ये निश्चितपणानं मला न्याय मिळेल या दृष्टीनं माझी भूमिका या ठिकाणी मी आज सुरू केलेली आहे। पण त्या म्हणतायत की माझ्या भावाचा अपघात झाला, मला सुद्धा धमक्या दिल्या जातात, तुमच्याही नावाचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी केला। काय म्हणून? माझ्या भावाचा अपघात झाला, मलाही धमक्या दिल्या जात आहेत, मी कुठल्याही धमकीला घाबरणार नाही असं म्हणतात। कधी झाला भावाचा अपघात? काल नाही, मला याची कल्पना नाही। त्यांच्या बंधूंचा कुठं जर अपघात झाला असेल तर संबंधित त्या ठिकाणी त्यांनी अपघात झाला असेल तर पोलिसांकडे त्याची नोंद असेलच। नेमकं कुठल्या जिल्ह्यात झाला, कुठल्या ठिकाणी झाला याची अजिबात मला माहिती नाही, पण जरी काही त्यांची तक्रार असेल तर त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे द्यावी। पोलीस अधिकारी निपक्षपातीपणे त्या अपघाताची कारणं शोधतील आणि अपघात हा जर जाणीवपूर्वक घडला असेल किंवा काय त्यांची जी शंका असेल त्या शंकेनुसार पोलीस तपास करतील आणि पोलीस तपासातनं सत्य बाहेर येईल। देसाई साहेब, तुमचं नाव आणि दादा हुसेनचं नाव असं दोघांचं नाव श्रीमती अंधारे यांनी घेतलंय, नेमका हेतू त्यांचा काय असेल? तुम्हाला बोलण्याचा हा प्रकार आहे का? त्यांचा हेतू मला तरी स्पष्ट दिसतोय, त्यांच्याकडे असणारी माहिती अपुरी आहे। त्यांना जे लोक कोणी माहिती देत असतील ती माहिती त्यांना अपुरी मिळते आहे आणि त्याचमुळे मी म्हणतोय अपुऱ्या माहितीच्या आधारे कुठलाही पुरावा त्यांच्याजवळ नसताना, आज मी सकाळी पाहिलं ते वर्तमानपत्रातल्या बातम्या टीव्हीवर दाखवत होते। कुठल्या बातम्या होत्या? राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संदर्भामध्ये जो एक प्रश्न या मागच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये आला होता, ज्या प्रश्नाला मी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे, दरेकर साहेबांचा त्यांनी उल्लेख केला, दरेकर साहेबांच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलं।
मान्य दानवे साहेबांच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलं. जवळपास 20, 22, 25 मिनिटं त्या प्रश्न उत्तरं चालली होती. आणि एवढंही झाल्यानंतर मान्य भाई जगताप असतील, मान्य दरेकर साहेब असतील किंवा मान्य दानवे साहेब असतील किंवा अन्य मान्य सदस्य असतील विधान परिषदेतले, ज्या ज्या अधिकाऱ्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या प्रश्न उत्तरामध्ये त्यांनी उल्लेख केला, त्यांची स्वतंत्र या ठिकाणी सुनावणी घेण्याची प्रक्रिया मी अधिवेशन संपल्या सुरू केलेली आहे. त्याच्या 2 तारखा झालेल्या आहेत. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना विस्तृत लेखी म्हणणं मांडायची मुदत मागितलेली आहे. त्यामुळे त्यांना 15 दिवसाची मुदत मागच्या सुनावणीमध्ये मी लेखी म्हणणं त्यांना जे काही त्यांचे कागदपत्र जोडून सादर करायचे आहेत ती करण्यासाठी मी त्यांना 15 दिवसांची मुदत दिलेली आहे. आणि ती सुनावणी मी स्वतः माझ्याकडे घेतलेली आहे. त्यामुळे त्या सुनावणीमध्ये ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख विधान परिषदेच्या प्रश्न उत्तरामध्ये झाला, ते अधिकारी जर दोषी आढळले सुनावणीमध्ये तर निश्चितपणे दोषी आढळले तर कारवाई करू असं मी त्यावेळी सांगितले. त्या मताशी आजही मी ठाम आहे. एक आरोपी काय म्हणतोय त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा? कारण शेवटी आरोपी हा आरोपी असतो. त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे आणि अटक करून माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करायला नेत असताना एखादं वक्तव्य त्यानं केलं म्हणजे त्या आरोपीवर किती विश्वास ठेवायचा? आरोपी स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीही वक्तव्य करू शकतो. तरी सुद्धा या गोष्टीची आता चौकशी सुरू आहे. न्यायालयापुढे त्याला हजर केलेला आहे. पोलीस तपास करतील, जबाब घेतील. जर समजा त्या आरोपीचं काही वेगळं म्हणणं असेल तर ते सुद्धा रेकॉर्ड केलं जाईल आणि या अनुषंगानं तपास करणारे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सत्य शोधून काढतील. आणि त्याच्याही पुढं माननीय गृहमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय फडणवीस साहेबांनी कालच स्पष्ट केलेलं आहे की याचे अनेक धागेदोरे सरकारच्या हातात लागलेले आहेत. याच्या खोलवर पोलीस यंत्रणा जाणार आहे आणि जेव्हा सत्य बाहेर येईल तपासातनं तेव्हा अनेक लोकांची तोंड बंद होतील. हे माननीय गृहमंत्री महोदयांचं जे वक्तव्य आहे, माननीय फडणवीस साहेबांचे वक्तव्य आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळं माझंही आपल्याला विनंती आहे की तपासातनं सत्य बाहेर येऊ द्या. बाहेर आल्यानंतर यातनं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आज जे मोठा आव आणून जी मंडळी बोलतायत, काही मंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, तपासातनं ज्या गोष्टी बाहेर येतील त्यानंतर मग त्याने आता अधिक पुढचं बोलावं असं माझं मत आहे. तेच मी म्हणतोय, नार्को टेस्ट सारखा मोठा शब्द वापरायचा जे अत्यंत गंभीर गुन्ह्यांच्या मध्ये किंवा अत्यंत मोठ्या गुन्ह्यांच्या मध्ये न्यायालयाच्या परवानगीनं नार्को टेस्ट घ्यावी अशा पद्धतीचे काही जुनी जजमेंट आहेत, असा मोठा शब्द वापरायचा आणि त्याला भडकपणा द्यायचा प्रयत्न करायचा. ही जुनी सवय आहे सुषमा अंधारेंची. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी मागणी केली, पण मी कालही सांगितलेलं आहे त्यांनी मागणी केली म्हणून नाही, परंतु राज्यातल्या जनतेला हे स्पष्ट झालं पाहिजे. माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेला, सर्व नागरिकांना हे स्पष्ट झालं पाहिजे कुठल्याही यंत्रणेमार्फत कोणत्याही चौकशीला कधीही सामोरं जाण्याची माझी 1000% 1000 वेळा कधीही तयारी आहे. मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. मला एवढा विश्वास आहे याच्यामध्ये माझा कसलाही तीळ मात्रही संबंध नाही. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.